मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण काय बनवतोय? आज आपण आपली महाराष्ट्राची पारंपरिक दह्याची कढी बनवतोय। तर त्यासाठी बघा मी काय घेतलंय। सर्वप्रथम हे मी दही घेतलंय। तर हे जरासं थोडं आंबट दही घ्यायचं ताकासाठी, म्हणजे कढीसाठी आंबट दही छान लागतं कढीसाठी। नंतर त्याकरता हे मी अर्धा किलो दही घेतलंय। त्याकरता बघा मी काय काय साहित्य घेतलंय। तर हे 2 चमचे बेसन आहे। नंतर थोडंसं आलं ठेचून घेतलंय, अगदी थोडं घेतलंय, अर्धा इंच असेल। या 5-6 लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात। हे चमचाभर म्हणजे थोडं अर्धा चमचा मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि कोथिंबीर, कढीपत्त्याची 10-12 पानं आणि ह्या तिखट मिरच्या आहेत। ह्या मी चार मिरच्या ठेचून घेतल्या तिखट असल्यामुळे। हे तेल आहे, हे मीठ आहे आणि हे पातेलं घेतलंय मी कढीसाठी। तर चला तर आपण कढी बनवायला सुरुवात करूया। तर बघा सर्वप्रथम मी काय करते, आपल्याला याचं दह्याचं पातळ ताक करून घ्यायचं। तर त्याकरता मी काय करते, हे पहिल्यांदा आपल्याला गुठळ्या न राहता मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणून मी काय करते, तर हे अर्ध हे छोटं आहे भांडं, माझं मोठं भांडं नाही आहे ज्युसरचं। तर ह्या मिक्सीच्या भांड्यात मी अर्ध दही सर्वप्रथम अर्ध दही आधी मिक्स करून घेते। हे थोडीशी हळद घालते। नंतर हे 2 चमचे बेसन घालते त्याच्यात। हे 2च चमचे मी मोजून घेतलंय आणि हा 1 चमचा आहे। आणि याच्यात आता आपण थोडं पाणी घालूया आणि आपण हे फिरवून घेऊया मिक्सरला। छान आपलं दही मस्तपैकी मिक्सरमध्ये फिरवून झालंय आणि अगदी तसं हे बघा मस्त आलंय, अगदी दाटसर झालंय आणि त्याच्यात गुठळ्या पण नाही आहेत बघा। त्यामुळे मी हे रवीने आपण घेतो तसं हे पटकन होतं, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात घेतलंय। आता हे उरलेलं आपण हे करूया। त्यातच थोडंसं पाणी घालूया। आता बघा हे सुद्धा आपल्याला पाणी ह्याच्यात घालायचं। हे भांडं मी दह्याचं ते धुवून घेतलंय। तर चला आता आपण, आणि हे खूप मिश्रण आपलं दाट झालंय बघा। अजून थोडंसं याच्यात पाणी येईल ते, म्हणजे बरोबर होईल। कढीसाठी हे मी पातेलं घेतलंय स्टीलचं। याच्यात थोडंसं चमचाभर तेल घेतलंय। तेल गरम होऊ दे। याच्यात आता आपण मोहरी टाकूया। मोहरी तडतडतीये तोपर्यंत हे जिरे टाकूया अर्धा चमचा।
हे आलं लसूण टाकले मी ठेचलेला आणि हे आलं थोडंसं ठेचलेलं हे चांगलं आता परतून घेऊया लाल होईपर्यंत छान म्हणजे याचा खमंग सुवास कढीला येईल. नंतर ह्या मी मिरच्या ठेचून घेतलेल्या त्या आपण टाकतेय. मस्त लसणाचा सुगंध सुटला. आता हा कढीपत्ता टाकलाय मी. आणि हा हिंग मी शेवटी टाकलाय. आधी टाकलं असतं तर जळून गेलं असतं ना हिंग. बघा लसूण आता मस्त आपला छान भाजला गेलाय. मिरची सुद्धा मस्त भाजली गेली बघा. फोडणी छान झाली एकदम खमंग. आणि खमंग फोडणीची आपण खमंग कढी बनवतोय दह्याची. आपल्याला सगळा कच्चेपणा घालवायचा आहे. आता मी कढी फोडणीला देते. थोडीशी कोथिंबीर टाकूया. जनरली सगळ्यांची कधी कधी काय होतं की कढी फुटते किंवा पाणी हे होतं वेगळं होतं, दही वेगळं होतं. बेसन सुद्धा आपण घालतो ना त्याने कढीला. म्हणजे 2 चमचे मी घातले बेसन. तर थोडं आपण नावाला याच्यात बेसन का घालतो तर त्याच्यामुळे कढीला तर घट्टपणा येतोच, असं दाटपणा. आणि प्लस कढी फुटत नाही. आता ह्याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं अंदाजे. आणि कढीला छान उकळी येईपर्यंत आपण ही कढी मस्तपैकी ढवळून घेऊया. बघा किती छान कलर आलाय सुरेख. आणि ही कढी सतत ढवळत राहा याला उकळी येईपर्यंत. मस्त सुगंध सुटलाय कढीचा छान. उकळीला कड आलाय बघा. खूप उकळी फुटलीये. कड आलाय म्हणजे उकळी फुटलीये आणि मस्त सुगंध सुटलाय बघा. कुठेही कढी माझी फाटलेली नाही किंवा अशी वेगळी झाली नाहीये. दही पाणी वेगळं झालेलं नाहीये. खूप छान झाली आहे. आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बघा. आता आपण ही कढी झाली आपली. गॅस बंद करूया.
बघा उकळी आली छान. ही बघा किती छान उकळी आली आहे आणि कढी पण आपली मस्त झाली आहे. चला गॅस बंद करते. आता आपला गरमागरम कढी भात मस्त तयार झाला आहे आणि ही बाजूला कढी सुद्धा मस्त किती दिसतीये बघा. वर छान कोथिंबीर पेरली आहे आणि कलरही छान आलाय. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ही महाराष्ट्राची पारंपरिक कढी, दह्याची कढी आणि भात, वाफाळलेला भात आणि त्यावर गरमागरम कढी तुम्ही अशी पिऊ शकता. हा भाताबरोबर पण ही वाफाळलेली कढी आणि वाफाळलेला भात तुम्ही खाऊ शकता. मस्त अगदी पोट आपलं समाधानाने तृप्त होईल, आपलं मन तृप्त होईल आणि आपलं पोट सुद्धा तृप्त होईल. हे जेवून मस्त वाटतं. तुम्ही पण असंच करून बघा. आणि हा आणि कुठेही कढी मेन म्हणजे फुटलेली नाहीये बघा. तर बेसनमुळे कढी एकसंग होते, एकजीव होते, प्लस ती फुटत सुद्धा नाही. त्यामुळे मैत्रिणींनो त्याच्यात 1-2 चमचे जशी तुमची दह्याची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही बेसन यूज करा. 2 चमचे तरी. अगदी मोठी वाटीभर वाडगंभर अर्धा किलो एवढं दही असेल त्याच्यात 2 चमचे घाला. पाव किलो दही असेल तर चमचाभर बेसन घाला आणि मस्तपैकी कढी बनवून खा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.